नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आरआरबी अँड एसएससी एक्झाम पॅटर्न आपल्या यूट्यूब चॅनलवरती। तर विद्यार्थी मित्रांनो, आपला आजचा व्हिडिओचा भाग हा 23 आहे, ज्यामध्ये आपण भारतीय रेल्वे पदभरती 2025च्या आरआरबी ग्रुप डी या पदासाठी आपण सामान्य विज्ञान या विषयावरील आपण काही अतिशय महत्त्वाचे अतिसंभव प्रश्न आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। तर विद्यार्थी मित्रांनो, जसं की आपण मागील व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितलं की सर्व काही आपण आरआरबी ग्रुप डी चा जो परिपूर्ण अभ्यासक्रम आहे त्याला अनुसरून संपूर्ण काही आपण मराठी भाषेमधून अभ्यासक्रम कव्हर करणार आहोत, जे की तुमच्या सीबीटी परीक्षेमध्ये त्यावर आधारित तुम्हाला परीक्षेत 100% प्रश्न विचारले जाऊ शकणार अशी। तर त्या विद्यार्थ्यांनी जे आहे खाली कमेंट बॉक्समध्ये अनेक सारे रिस्पॉन्स भेटले होते, त्याला अनुसरूनच आपण जे आपले विषय आहे सिरीज आपण जे की कंटिन्यू ठेवलेले आहे। तर जे कोणी विद्यार्थी महाराष्ट्रामधील असतील आणि त्यांनी जर मराठी भाषेमधून आरआरबी ग्रुप डी ची तयारी करत असेल, त्यांनी आपल्या चॅनलला फटाफट सबस्क्राइब करून घ्या, कारण का आपण या ठिकाणी आरआरबी ग्रुप डी ची संपूर्ण तयारी आपण मराठी भाषेमधून करणार आहोत। तसेच तुम्ही या मागील व्हिडिओचे पार्ट पाहिले नसाल तर संपूर्ण व्हिडिओची लिंक तुम्हाला खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळेल, तुम्ही तेथून ते देखील संपूर्ण व्हिडिओज पाहून घ्या। चला मित्रांनो, पाहू आपल्याच्या भाग 23 मधील काही अति महत्त्वपूर्ण प्रश्न। तर यामधला आपला प्रश्न क्रमांक 1 असा आहे, जो की प्रश्न पहिला, एखाद्या वस्तूवर कार्य करणाऱ्या गुरुत्व बलाला डॅश स्वरूपामध्ये ओळखले जाते। तर कशाच्या स्वरूपामध्ये ओळखले जातं? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर ड, जे की भार। तर एखाद्या वस्तूवर कार्य करणाऱ्या गुरुत्व बलाला भार स्वरूपामध्ये जे आहे ते ओळखलं जातं। ऑप्शन नंबर ड या ठिकाणी या प्रश्नाचं उत्तर होणार असेल। त्यानंतर पुढील प्रश्न, जो की प्रश्न 2 असा आहे, लेन्स तयार करण्यासाठी खालीलपैकी कशाचा उपयोग करत नाहीत? तर कशाचा उपयोग करत नाहीत असं म्हटलेलं आहे, तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर क, जे की माती। तर मातीचा जो आहे जो की उपयोग करत नाही, जे आपलं चष्मा असतो किंवा जे आपण गॉगल म्हणतो ते बनवण्यासाठी जे आहे थोडक्यामध्ये मातीचा उपयोग की जे की केला जात नाही। तर बाकी पाणी, काच, प्लास्टिक ह्याचा सर्व जे आहे लेन्स बनवण्यासाठी थोडक्यामध्ये याचा उपयोग केला जातो। त्यानंतरचा पुढील प्रश्न, जो की प्रश्न 3 असा आहे, वृक्ष डॅशद्वारे अतिरिक्त पाण्यापासून मुक्तता मिळवू शकतात? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर अ, जे की बाष्प उत्सर्जनद्वारे अतिरिक्त पाण्यापासून जे आहे मुक्तता मिळवू शकतात। ऑप्शन नंबर अ या ठिकाणी या प्रश्नाचं उत्तर होणार असेल। त्यानंतरचा पुढील 4था प्रश्न असा आहे, खालीलपैकी कोणते एक मूलद्रव्य नाही? तर मूलद्रव्य नाही असं म्हटलेलं आहे, तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर ड, जे की पाणी हे जे आहे एक मूलद्रव्य नाही। त्यानंतरचा पुढील प्रश्न, जो की प्रश्न आपला 5वा असा आहे, डॅश अधातू कोणत्याही तापमानास ठेवल्यास द्रवरूप अवस्थेत आढळतात? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर ब, जे की ब्रोमिन। तर ब्रोमिन अधातू जे आहे कोणत्याही तापमानास ठेवल्यास जे की द्रवरूप अवस्थेमध्ये आढळतात। ऑप्शन नंबर ब या ठिकाणी याचं उत्तर होणार असेल। आणि विद्यार्थ्यांनो, परीक्षेत तुम्हाला थोडक्यात ह्या स्वरूपाचे प्रश्न पाहायला मिळतील, जे की अतिशय इम्पॉर्टंट हे प्रश्न तुम्हाला आहेत। त्यानंतर आपला 6वा प्रश्न, सोडियम धातूला डॅशमध्ये संग्रहित करून ठेवता येते? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर क, जे की केरोसिन। केरोसिनमध्ये जे आहे जे की संग्रहित करून ठेवता येते सोडियम धातूला। ऑप्शन क या ठिकाणी या प्रश्नाचं उत्तर होणार असेल। त्यानंतर प्रश्न 7वा आपला, खालीलपैकी कोणते एक कॅटॉयन आहे? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर ड, जे की अमोनियम। अमोनियम हे जे आहे एक कॅटायन जे की कॅटायन आहे। ऑप्शन नंबर ड या ठिकाणी या प्रश्नाचं उत्तर होणार असेल। त्यानंतरचा पुढील प्रश्न, जो की प्रश्न 8वा असा आहे, खालीलपैकी कोणती जी की यांत्रिक तरंग आहे? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर ब, जे की ध्वनी तरंग ही जी आहे थोडक्यात यांत्रिक तरंग आहे। ऑप्शन नंबर ब या ठिकाणी या प्रश्नाचं उत्तर होणार असेल। जर विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही अजूनही भारतीय रेल्वे भरती आरआरबी ग्रुप डी च्या परीक्षेच्या परिपूर्ण 100% तयारीसाठी आपले अतिसंभाव्य प्रश्नसंच आणि जर नोट्स ई बुक घेतला नसाल तर लगेच तुम्ही आपल्या व्हॉट्सअप सेलरला मेसेज करून सर्व काही मिळून घ्या। त्यांची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देण्यात आली आहे, ज्यामध्ये तुमचा आरआरबी ग्रुप डी चा संपूर्ण काही 100% अभ्यासक्रम कव्हर होणार आहे। आणि हा जो अभ्यासक्रम आहे परिपूर्ण तुमच्या अभ्यासक्रमाला अनुसरून आहे, तो पण मराठी भाषेमधून आहे, ज्यामध्ये तुमचं सामान्य विज्ञान, गणित, बुद्धिमत्ता व जीके करंट अफेअरचा सर्व 100% अभ्यासक्रम कव्हर होणार आहे, ज्यामध्ये आरआरबी ग्रुप डी अभ्यासक्रमानुसार आपण प्रथमच जे की तुम्हाला कुठेही मिळणार नाही असे आपण नोट्स देणार आहोत ई बुक। त्यासोबत तुम्हाला सरावासाठी, प्रॅक्टिससाठी टेस्ट सिरीज देखील त्या ठिकाणी प्रोव्हाइड केले जाणार आहेत। परिपूर्ण ग्रुप डी चे अतिसंभव प्रश्न त्यामध्ये इन्क्लूड केलेले आहेत, जे की तुम्हाला परीक्षेमध्ये विचारले जाऊ शकतात। कमी वेळेमध्ये तुमची चांगली तयारी होणार असेल, सर्व काही महत्त्वाच्या चालू घडामोडी यामध्ये समाविष्ट आहेत व परीक्षा दृष्टिकोनातून संपूर्ण प्रश्न व मागील वर्ष प्रश्न देखील आपण यामध्ये उपलब्ध करून तुम्हाला दिलेली आहे। तर जर तुम्हाला 100% अभ्यासक्रम एकाच ठिकाणी परिपूर्ण करायचा असेल तर लगेच तुम्ही आपल्या व्हॉट्सअप सेलरला मेसेज करा आणि सर्व काही ते सॉफ्ट कॉपीच्या माध्यमातून इन्स्टंटली तुम्ही मिळवू शकता। आणि
जर तुम्ही याचा अभ्यास केला तर तुम्हाला कोणत्याही मार्केटमधलं बुक्स घेण्याची गरज नाही किंवा तुम्हाला कोणतेही महागडे कोचिंग लावण्याची अजिबात गरज पडणारी नाही. तर ज्यांना कोणाला RRB ग्रुप डी मध्ये यश मिळवायचं आहे त्यांनी नक्की आपलं स्टडी मटेरियल रेफर करा, तर लगेच आपल्या सेलरला मेसेज करून सर्व काही मिळवून घ्या. कोणी विद्यार्थी मित्रांनी ग्रुप डी साठी असलेलं संपूर्ण काही मराठी भाषेमधून आपले टेस्ट सिरीज आणि नोट्स घेतले नसतील त्यांनी लगेच आपल्या व्हॉट्सअप सेलरला मेसेज करून मिळवून घ्या. त्याची प्राइस फक्त आपण 400 रुपये ठेवलेली आहे, जी की सध्याच्या याच्यामध्ये ज्यात तुम्हाला टेस्ट सिरीज व अनलिमिटेड नोट्स हे प्रोव्हाइड केले जाणारे असतील. त्यानंतरचा आपला पुढील प्रश्न जो की प्रश्न 9 असा आहे, डॅशच्या समूहामधील वृक्षांना सर्वसाधारणपणे शेवाळ म्हटले जाते. तर याचं उत्तर जे आहे ते आहे ऑप्शन नंबर क, ज्याला की ब्रायोफायटा असं जे आहे म्हटलं जातं. तर ब्रायोफायटाच्या समूहामधील वृक्षांना सर्वसाधारणपणे शेवाळ म्हटलं जाते. नंतर प्रश्न आपला 10वा असा आहे, तोरणाचे SI पद्धतीतील एकक काय आहे. तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर क, जे की m/s-2 हे जे आहे थोडक्यामध्ये याचे एकक आहे. त्यानंतरचा प्रश्न आपला 11वा, मानवी जातीमध्ये एका पुरुषाला त्याचा एक शुक्राणू त्याच्या डॅश कडून प्राप्त होतो. तर याचं उत्तर जे आहे ते आहे ऑप्शन नंबर ब, जे की आई. त्यानंतरचा प्रश्न 12वा आपला, खालीलपैकी कोणता एक नोबल गॅस आहे. तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर ब, जे की क्लोरीन हा जो एक नोबल गॅस आहे. त्यानंतरचा प्रश्न आपला 13वा, वस्तुमान अपॉन आयनन बरोबर काय येईल, जो की क्वेश्चन मार्क आहे. तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर अ, जे की घनत्व येणारं असेल. त्यानंतरचा प्रश्न आपला 14वा, दाब इंटू क्षेत्रफळ बरोबर काय. तर याचं उत्तर होणार असेल ते आहे ऑप्शन नंबर ब, जे की प्रणोद हे जे आहे या ठिकाणी याचं उत्तर होणार असेल. त्यानंतर प्रश्न 15वा, धुण्याच्या सोड्याचा एका रेणूमध्ये पाण्याची किती रेणू असतात. तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर क, जे की 10 रेणू असतात. त्यानंतरचा प्रश्न 16वा, खालीलपैकी कोणते एक भौतिक परिवर्तन आहे. तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर अ, जे की बर्फाचे वितळणे हे जे एक भौतिक परिवर्तन आहे. त्यानंतरचा प्रश्न 17वा, डोळे येणे हा आजार कोणत्या कारणामुळे होतो. तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर ब, जे की विषाणू या कारणामुळे होतो. त्यानंतरचा प्रश्न आपला 18वा असा आहे, खालीलपैकी कोणते एक मानवी अन्ननलिकेचा भाग नाही. तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर ब, जे की वायुकोश हा जो आहे की अन्ननलिकेचा भाग नाही. ऑप्शन नंबर ब या ठिकाणी या प्रश्नाचं उत्तर होणार असेल. तसे हे आपल्या आजच्या व्हिडिओमधले काही आपण टॉप 18 क्वेश्चन होते, जे की आपण भाग 23 मध्ये पाहिलेले आहे. तर रेग्युलरली आपला एक व्हिडिओचा भाग येत असतो, ज्यामध्ये आपण अतिशय महत्त्वाचे अतिसंभव प्रश्न पाहत असतो, जे की मराठी भाषेमधून आणि RRB ग्रुप डीचा अभ्यासक्रम अनुसरून. जर तुम्हाला याची संपूर्ण नोट्स व टेस्ट सिरीज हवी असतील तर लगेच आपल्या व्हॉट्सअप सेलरला मेसेज करा. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्यांची लिंक आहे. तर भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.